हाय हॅलो नमस्कार सर्वांना. आजपासून आपल्या चॅनलवर एक नवीन कथा मालिका सुरू होत आहे आणि या लव्ह स्टोरीचं नाव आहे जीव गुंतला. चला तर मग वेळ न घालवता पाहूया आजचा भाग 1. सकाळचे 8:30 वाजले होते. शहरातल्या अत्यंत गजबजलेल्या रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची एकच धावपळ सुरू होती. आकाशामध्ये ढगांची किंचित गर्दी होती आणि वातावरणामध्ये एक वेगळाच ओलसर गारवा होता. पण माणसांच्या मनातील घाई आणि धावपळ मात्र रोजच्या सारखीच तापलेली होती. त्याच गजबजलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यावर एक छोटेसे पण अत्यंत आकर्षक कॅफे होते. लाकडी चौकटी, उबदार पिवळे दिवे, आतील संगीताचा मंद आवाज आणि हवेमध्ये पसरलेला ताज्या कॉफीचा दरवळ, या सगळ्यामुळे ते कॅफे एरवी खूप शांत आणि हवेशीर वाटायचे. पण सकाळच्या या वेळेमध्ये मात्र तिथे ऑफिसला जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी जमली होती. त्याच गर्दीतून वाट काढत रणवीर कॅफेच्या काचेचा दरवाजा ढकलून आतमध्ये आला. रणवीर उंच, बांधेसुंद शरीरयष्टी, घड्याळाच्या काट्यावर चालणारा आणि चेहऱ्यावर नेहमीच एक कडक, गंभीर भाव बाळगणारा तरुण. त्याच्या अंगावर इस्त्री केलेला गडद निळा शर्ट आणि काळी पॅन्ट होती. हातामध्ये महागडे घड्याळ आणि दुसऱ्या हातामध्ये लेदरची ऑफिस बॅग. त्याच्या चालण्यामध्ये आणि वागण्यामध्ये एक वेगळा शिस्तबद्ध रुबाब होता. त्याला आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टी, उशीर आणि बिनकामाचा विनाकारण होणारा उशीर अजिबात आवडत नसे. आज त्याच्या ऑफिसमध्ये एका अतिशय महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची सादरीकरण बैठक होती. त्यासाठी त्याला 9 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये पोहोचणे अत्यंत गरजेचे होते. रणवीरने घड्याळाकडे पाहिले. 8:30 वाजून 5 मिनिटे झाली होती. तो तडक काउंटरच्या दिशेने गेला. काउंटरवर एक तरुण मुलगा घाम पुसत एकामागोमाग एक ऑर्डर नोंदवून घेत होता. कबीरने त्याच्याकडे पाहिले आणि अत्यंत थेट आवाजामध्ये विचारले, एक हॉट अमेरिकानो टेक अवे. जरा घाई करा, मला अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी उशीर होतोय. काउंटरवरच्या मुलाने मान हलवली आणि बिल फाडून रणवीरच्या हातामध्ये दिले. रणवीर बाजूला जाऊन उभा राहिला. त्याचे लक्ष सतत घड्याळाकडे आणि ऑफिसच्या मोबाईलवरील मेसेजवर होते. तो मनातल्या मनामध्ये गणिते मांडत होता की इथून ऑफिसला पोचायला किती मिनिटं लागतील, वाहतुकीची कोंडी कशी टाळता येईल आणि प्रेझेंटेशनच्या वेळी काय काय मुद्दे मांडायचे आहेत. कामाच्या बाबतीमध्ये रणवीर अतिशय काटेकोर होता. लहानशा चुकीमुळे संपूर्ण काम बिघडू शकते यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळेच त्याचा स्वभाव थोडा रागीट आणि ताठ मानेचा बनला होता. कोणाचेही ऐकून न घेणे आणि स्वतःच्या शिस्तीमध्ये इतरांनीही राहावे अशी अपेक्षा करणे ही त्याची सवय होती. अशातच कॅफेचा दरवाजा पुन्हा उघडला. बाहेरच्या हवेचा एक मंद झोत आतमध्ये आला आणि सोबतच तन्वी आतमध्ये शिरली. तन्वी रंगाने उजळ, डोळ्यांमध्ये एक तीक्ष्ण चमक, अंगामध्ये फिकट गुलाबी रंगाचा फॉर्मल कुर्ता आणि जीन्स, खांद्याला अडकवलेली मोठी बॅग आणि चेहऱ्यावर एक स्वाभिमानी रोखठोक भाव. तन्वी म्हणजे स्वतःच्या तत्वांवर जगणारी मुलगी. कोणी विनाकारण अंगावर आले तर त्याला जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय ती पुढे जात नसे. ती कोणाचाही अन्यायी स्वभाव सहन करत नसे आणि स्वतःच्या हक्कासाठी वाटेल तिथपर्यंत भांडायला तयार असायची. तिला स्वतःच्या कामाचा प्रचंड अभिमान होता आणि कोणाचीही अरेरावी ती एका सेकंदासाठीही खपवून घेत नसे. तन्वीही त्या गर्दीतून वाट काढत काउंटरकडे आली. तिने आधीच ऑनलाईन किंवा टोकन सिस्टीममध्ये ऑर्डर दिली होती. ती काउंटर जवळ येऊन उभी राहिली आणि तिने तिच्या टोकन नंबरची वाट पाहायला सुरुवात केली. सकाळच्या या गर्दीमध्ये प्रत्येक जण घाईत होता, पण तन्वीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निश्चय होता. ती कोणालाही न घाबरणारी आणि स्वतःची जागा मजबूत धरून ठेवणारी मुलगी होती. सुमारे 10 मिनिटे निघून गेली. रणवीरचा संयम आता सुटत चालला होता. त्याने पुन्हा एकदा घड्याळ पाहिले. 8:30 वाजून 15 मिनिटे झाली होती. तो काउंटरकडे गेला आणि रागाने म्हणाला, अहो माझी कॉफी कुठे आहे? 10 मिनिटे झाली मी उभा आहे. एवढा वेळ लागतो का कॉफीला? काउंटरवरचा मुलगा घाबरला. सर 2 मिनिटे, खूप गर्दी आहे आज, तुमची कॉफी तयार होते, तो गयावया करत म्हणाला. त्याचवेळी किचनमधून एक दुसरा कामगार बाहेर आला. त्याने हातामध्ये गरमागरम वाफाळलेला कॉफीचा टेक अवे कप आणून काउंटरवर ठेवला आणि मोठ्याने म्हणाला, हॉट अमेरिकानो. रणवीरने लगेचच पुढे होऊन तो कप उचलण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचे बोटे त्या कपला स्पर्श करणारच होती तितक्यात एका अचानक आलेल्या हाताने तो कॉफीचा कप थेट रणवीरच्या हातावरून बाजूला सारत स्वतःच्या हातामध्ये घेतला. रणवीर थबकला. त्याच्या डोळ्यामध्ये क्षणार्धामध्ये राग दाटून आला. त्याने वळून पाहिले. समोर तन्वी उभी होती. तिने तो कॉफीचा कप अत्यंत हक्काने स्वतःच्या हातामध्ये धरला होता आणि ती तिथून वळणारच होती. एक्सक्यूज मी. रणवीरचा आवाज पूर्णपणे कॅफेमध्ये स्पष्ट आणि कडक घुमला. तन्वी थांबली. तिने मागे वळून रणवीरकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये कसलीही भीती नव्हती, उलट एक तीक्ष्ण आव्हान होते. हा बोला. तिने अत्यंत शांत पण तितक्याच तुसड्या आवाजामध्ये विचारले.
तो कॉफीचा कप माझा आहे, तो मी उचलत होतो. तुम्ही तो असा अचानक हातातून कसा काय उडून घेतला? रणवीरने आपल्या रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत पण अत्यंत जड आवाजामध्ये विचारले. तन्वीने एक मंद आणि उपरोधात्मक हास्य केले. मिस्टर, हा कप तुमचा नाहीये, ही माझी ऑर्डर आहे. मी तुमच्या आधी या कॅफेमध्ये आले होते आणि माझी हीच हॉट अमेरिकानोची ऑर्डर टोकन नंबर 42ची होती, त्यामुळे ही माझी कॉफी आहे. व्हॉट? रणवीरचा पारा चढला. मी 10 मिनिटांपूर्वी काउंटरवर उभा राहून हॉट अमेरिकानो मागवली आहे. काउंटरवाल्या मुलाने माझ्याशीच बोलताना ही कॉफी इथे ठेवली. तुम्ही मध्येच येऊन ती उचलली कशी? अहो महाशय, डोळे आणि कान उघडे ठेवून वावरत जा जरा जगात. तन्वीने रोखटोकपणे उत्तर दिले. तुमच्या आधी मी टोकन नंबर घेतला होता. काउंटरवर गर्दी असल्यामुळे मी बाजूला उभी होते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझी कॉफी उचलून घेऊन जाल. घाई तुम्हाला एकट्यालाच नाहीये, जगामध्ये बाकीचे लोकही कामासाठीच बाहेर पडतात. कॅफेमधील वातावरण अचानक शांत झाले. आसपासचे इतर ग्राहक जे आपापल्या मोबाईलमध्ये किंवा गप्पांमध्ये व्यस्त होते ते आता या दोघांच्या भांडणांकडे पाहू लागले. काउंटरवरचा मुलगा तर भीतीने थरथर कापूस लागला. रणवीरच्या चेहऱ्यावरची रेष न रेष ताणली गेली. त्याला आजपर्यंत कोणीही अशा प्रकारे लोकांसमोर उत्तर दिले नव्हते. ऑफिसमध्ये किंवा बाहेर प्रत्येकजण त्याच्या कडक स्वभावाला मान देत असे, पण समोर उभी असलेली ही मुलगी थेट त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून त्याला सुनावत होती. बघा मॅडम, रणवीरने तिचा रस्ता अडवत आपला आवाज थोडा खोल करत सांगितले. मला शिष्टाचार शिकवायची अजिबात गरज नाही. मी आधी ऑर्डर दिली होती आणि ती कॉफी माझ्यासाठीच होती. कप खाली ठेवा आणि तुमची ऑर्डर येईपर्यंत शांतपणे बाजूला उभ्या राहा. तर मी जराही मागे हटली नाही. तिने कॉफीचा कप अधिक घट्ट पकडला आणि रणवीरच्या अगदी जवळ येऊन त्याच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून म्हणाली, मला काय करायचंय हे सांगणारी तुम्ही कोण? आणि शिष्टाचाराच्या गप्पा तर तुमच्या तोंडून अजिबात शोभत नाहीत. दुसऱ्याची ऑर्डर स्वतःची समजून उचलणे, याला तुमच्या भाषेमध्ये शिष्टाचार म्हणतात का? मी ही कॉफी अजिबात खाली ठेवणार नाही. ही माझी आहे आणि मी ती घेऊनच जाणार. तुम्ही खूपच उद्धट आहात. रणवीर रागाने लाल झाला. आणि तुम्ही प्रचंड अहंकार असलेले आणि गर्विष्ठ आहात. तन्वीने क्षणाचाही उशीर न करता तात्काळ उलट उत्तर दिले. दोघांच्या या शब्दांच्या चकमकीने कॅफेमधील वातावरण कमालीचे तापले होते. दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. रणवीरला त्याच्या वेळेची आणि कामाची चिंता होती, तर तन्वीला तिच्या स्वाभिमानाची आणि हक्काची पडली होती. दोघांचाही इगो एकमेकांवर आदळत होता. काउंटरवरचा मुलगा शेवटी हात जोडून मध्ये पडला. सर, मॅडम, प्लीज एकमेकांशी भांडू नका. कॅफेमध्ये बाकीचे ग्राहक आहेत. मी 2च मिनिटात आणखी एक हॉट अमेरिकानो बनवून देतो. प्लीज शांत व्हा. रणवीरने त्या मुलाकडे रागाने पाहिले आणि मग तन्वीकडे पाहिले. तन्वीने अत्यंत गर्वाने तो कॉफीचा कप हातामध्ये धरला होता. तिने काउंटरवर आपल्या वॉलेटमधून 100ची नोट काढली आणि ती काउंटरवर फेकत म्हणाली, माझे पैसे इथे आहेत. मला कोणाच्या उपकारांची किंवा कोणाच्या भांडणातून मिळालेली दया नकोय. त्यानंतर तन्वी रणवीरकडे वळली. तिने त्याच्याकडे एक अत्यंत तिरस्कारयुक्त आणि रागीट कटाक्ष टाकला. तुमच्यासारख्या माणसांचे शब्द वाया घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, असे मोठ्याने पुटपुटत ती वळली आणि काचेचा दरवाजा जोरात ढकलून कॅफेच्या बाहेर निघून गेली. रणवीर तिथे उभा राहून काचेच्या पारदर्शक दरवाजातून बाहेर जाणाऱ्या तन्वीकडे पाहत राहिला. त्याचा हात रागाने मुठीत आवळला गेला होता. काय विचित्र आणि आगाऊ मुलगी आहे ही. स्वतःची चूक असूनही इतका फालतू आवांडते. शिष्टाचार सभ्यता नावाचा प्रकारच नाहीये हिच्याकडे. तो स्वतःशीच अत्यंत संतप्त होऊन पुटपुटला. काउंटरवरच्या मुलाने घाईघाईने दुसरी कॉफी बनवून रणवीरच्या हातामध्ये दिली. सर, युअर कॉफी. रणवीरने कॉफीचा कप घेतला, पण आता त्या कॉफीची गोडी किंवा सुगंध त्याला सुखावत नव्हता. त्याच्या मनामध्ये फक्त त्या मुलीचा रागीट चेहरा, तिचे ते रोकटोक शब्द आणि तिचा तो ताठर स्वभाव घुमत होता. सकाळची सुरुवातच इतक्या वाईट भांडणाने झाली होती की त्याचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. त्याने कॉफीचा एक घोट घेतला आणि कॅफेच्या बाहेर पडला. गाडीमध्ये बसतानाही त्याच्या डोक्यातील राग शांत होता. पुन्हा कधी ही मुलगी समोर आली ना, तर तिला तिची जागा नक्की दाखवून देईन, असा विचार करत त्याने गाडीचा एक्सिलेटर दाबला आणि तो ऑफिसच्या दिशेने निघून गेला. सकाळचे 9 वाजायला 5 मिनिटे बाकी असताना रणवीर त्याच्या ऑफिसच्या इमारतीमध्ये पोहोचला. स्कायलाईन कॉर्पोरेशन ही शहरातली एक नावाजलेली IT आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कंपनी होती. रणवीर इथे सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची शिस्त, कामाप्रती असणारी निष्ठा आणि वेळेचे नियोजन यामुळे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवून होते. पण त्याचवेळी त्याच्या रागीट स्वभावामुळे त्याच्या हाताखाली कर्मचारी त्याला खूप घाबरून असायचे. रणवीर लिफ्टमधून 5व्या मजल्यावर आला. ऑफिसचा संपूर्ण फ्लोअर शांत आणि कामात व्यस्त होता. रणवीरच्या पायऱ्यांचा आवाज
ऐकताच त्याच्या टीममधील मुलांची धावपळ सुरू झाली. सगळेजण आपापल्या डेस्कवर बसून कामाला लागले. रणवीर त्याच्या केबिनमध्ये आला. त्याने कोट खुर्चीवर टाकला, बॅग टेबलवर ठेवली आणि कॉफीचा कप समोर ठेवला. अजूनही त्याच्या डोक्यामध्ये त्या कॅफेमधल्या मुलीचा चेहरा फिरत होता. त्याचे डोके शांत करण्यासाठी मान मागे टेकवली. आणि डोळे मिटले. तितक्यात त्याचा असिस्टंट समीर केबिनमध्ये आला. समीर थोडा भित्र आणि मनमिळाऊ मुलगा होता. गुड मॉर्निंग सर. आजच्या बैठकीची सगळी तयारी झाली आहे. कॉन्फरन्स रूम रेडी आहे, समीर म्हणाला. रणवीरने डोळे उघडले. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग समीर. नवीन प्रोजेक्टचे क्लायंट्स आणि नवीन टीम लीडर आलेत का? हो सर, क्लायंटचे प्रतिनिधी आले आहेत आणि ज्या नवीन आउटसोर्स कंपनीसोबत आपण कोलॅबोरेशन करतोय त्यांच्याकडून आलेली नवीन मुख्य टीम लीडरसुद्धा 5 मिनिटापूर्वीच कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचली आहे. त्या मॅडम खूप स्ट्रिक्ट वाटतात सर, समीर थोड्या संकोचाने म्हणाला. रणवीरच्या ओठांवर एक उपरोधात्मक हास्य आले. स्ट्रिक्ट? माझ्यापेक्षा जास्त शिस्तप्रिय कोणी असूच शकत नाही समीर. कामामध्ये ढिलाई मला अजिबात चालत नाही आणि मी त्यांनाही तेच सांगेन. चला मीटिंग सुरू करूया. रणवीर उठला. त्याने स्वतःचे प्रेझेंटेशन फाईल हातात घेतली, शर्टाची बाही नीट केली आणि अत्यंत आत्मविश्वासाने आणि ताठ मानेने कॉन्फरन्स रूमच्या दिशेने पावले टाकली. त्याला खात्री होती की आजचे प्रेझेंटेशन तो नेहमीप्रमाणे उत्तम प्रकारे सादर करेल आणि नवीन प्रोजेक्टचा पूर्ण ताबा स्वतःकडे ठेवेल. कॉन्फरन्स रूमचा मोठा लाकडी दरवाजा बंद होता. रणवीरने दरवाजाचा हँडल खाली दाबला आणि दरवाजा आतमध्ये ढकलला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सॉरी फॉर. रणवीर बोलता बोलता अचानक थांबला. त्याचे शब्द त्याच्या घशातच अडकले. त्याचे डोळे मोठे झाले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. कॉन्फरन्स रूमच्या मुख्य टेबलच्या मध्यभागी प्रेझेंटरच्या खुर्चीवर एक मुलगी अत्यंत आत्मविश्वासाने बसली होती. तिच्या हातामध्ये आयपॅड होता आणि ती क्लायंटशी अत्यंत प्रभावीपणे संवाद साधत होती. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून कॅफेमध्ये रणवीरशी कॉफीवरून भांडणारी, त्याला सुनावणारी तीच तन्वी होती. तन्वीने दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून मान वर करून पाहिले. रणवीरला समोर पाहून तिच्याही चेहऱ्यावरचे भाव एका क्षणासाठी बदलले. तिचे डोळे विस्फारले गेले. पण पुढच्याच वेळी तिने स्वतःवर ताबा मिळवला. तिच्या ओठांवर एक अत्यंत चलाक, उपरोधात्मक आणि विजयी हास्य आले. ओ या मिस्टर रणवीर, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. तन्वीने अत्यंत गोड पण आतून कमालीचा तिखट असलेल्या आवाजामध्ये स्वागत केले. रणवीर तिथेच दरवाजामध्ये स्तब्ध उभा राहिला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी झाली होती. ज्या मुलीशी तो सकाळच्या वेळी रस्त्यावर भांडला होता, ज्या मुलीचा चेहरा त्याला पुन्हा पाहायचा नव्हता, तीच मुलगी आता त्याच्या सर्वात महत्त्वाच्या ड्रीम प्रोजेक्टची मुख्य टीम लीडर बनून त्याच्या समोर उभी होती. रणवीरने घट्ट मूठ आवळली. तन्वीने त्याच्या डोळ्यांमध्ये पाहिले आणि एक स्पष्ट संदेश दिला. खेळ तर आता सुरू झालाय मिस्टर रणवीर. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. कॉन्फरन्स रूममधल्या शांततेमध्ये एका नवीन, मोठ्या आणि न संपणाऱ्या युद्धाची नांदी झाली होती. तर मंडळी, आजचा भाग इथे संपतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि पुढे काय होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.